की तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय त्यांना ठेवत नाही. तिचे खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय. पाशा पटेल मुर्दाबाद, पाशा पटेल मुर्दाबाद, बीजेपी सरकार पण मुर्दाबाद. मालूम ही नहीं उसका नाम क्या है और वो किधर का है. और उसको लाकर जब तुम इतनी बुरी तरीके से बातें करने के लिए बोले तो ऐसे राम शिंदे जैसे कैंडिडेट को उसकी बीजेपी ने टिकट लेनी चाहिए अगर उनमें इंसानियत होंगी तो. क्योंकि असले घाणेरडे वाक्य बोलतात ही मतं मागण्याची तुमची कोणती पद्धत आहे. शिंदे साहेब स्वतःला अहिल्यादेवी होळकरांचे वंशज मानतात आणि महिलांवर असं बोलतात याचं सुद्धा त्यांना पटलं पाहिजे. हे आम्ही सर्व महिला निषेध करतो. पाशा पटेल भाजपचे माजी आमदार आणि कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष. सध्या हे महाशय चर्चेत आहेत भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या जाहीर सभेत केलेल्या विचित्र हावभाव करून केलेल्या भाषणामुळे. रामभाऊ की तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय त्यांना ठेवत नाही. तिचे खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय. पाशा पटेल यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हीच भाजपची संस्कृती का असंही बोललं जात आहे. तो एक मुसलमान के नाम पर एक धब्बे को लेकर आए थे. मैं समझती हूँ मुसलमान ही नहीं, उन्होंने अपना ईमान बेचा है. जिस तरह से उन्होंने औरतों के बारे में बात की, बुजुर्गों के ज़ईफों के बारे में बात की, तो मुझे लगता है ऐसे कीड़े को इधर जकरदर जामखेड़ में लाना ही नहीं था. एक नाली का कीड़ा है उसने जिसने बात की, उसको हम मुसलमान ना पूछते ना जानते, हमको मालूम ही नहीं उसका नाम क्या है और वो किधर का है. और उसको लाकर जब तुम इतनी बुरी तरीके से बातें करने के लिए बोले तो ऐसे राम शिंदे जैसे कैंडिडेट को उसकी बीजेपी ने टिकट लेनी चाहिए अगर उनमें इंसानियत होंगी तो. क्योंकि उसने पूरी कर्जा जामखेड़ की महिलाओं के साथ साथ पूरी भारत की महिलाओं का अपमान किया है. तुम्ही ज्या घाणेरड्या शिव्या दिल्या आणि तुम्ही स्टेजवर येऊन असले घाणेरडे वाक्य बोलतात ही मतं मागण्याची तुमची कोणती पद्धत आहे. वक्तव्य महिलांच्या बद्दल केलेलं आहे. हे राम शिंदे साहेबांनीच त्यांना आणलेलं होतं आणि राम शिंदे साहेब स्वतःला अहिल्यादेवी होळकरांचे वंशज मानतात आणि महिलांवर असं बोलतात याचं सुद्धा त्यांना पटलं पाहिजे. हे आम्ही सर्व महिला निषेध करतो. म्हणजे स्त्रियांचा अपमान आहे हा आणि हे असं परत झालं नाही पाहिजे आणि हे पाशा पटेलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि पाशा पटेल मुर्दाबाद, पाशा पटेल मुर्दाबाद, बीजेपी सरकार पण मुर्दाबाद. या सर्व घडामोडीनंतर जामखेडमध्ये पाशा पटेल यांच्यावर महिलांनी गुन्हा नोंदवल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली. 500-600 लोकांची ती सभा होती. त्या सभेमध्ये स्वतः राम शिंदे सरांनी मला शिवीगाळ केली. त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत, सुपारीबाज नेते आहेत, त्यांनी शिवीगाळ केली. पण तिथे असणारा एक भाजपचा नेता पाशा पटेल यांनी तर बोलण्याची भाषेची पूर्णपणे पातळी सोडली. महिलांच्या बद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला. खालच्या लेवलला जाऊन बोलला असं आपल्याला म्हणावं लागेल. कुठेही पातळी तिथे ते ठेवली नाही. हातवारे, अतिशय वाईट प्रकारचे हातवारे केले. मला असं वाटतं की आत्तापर्यंत अशा पद्धतीने कुणी हातवारे केले नसतील जाहीर भाषणामध्ये आणि भाषणही एवढ्या लेवलचं केलं नसेल. तिथं असणाऱ्या माता भगिनी ह्या चिडल्या होत्या, पण भाजपची सभा असल्यामुळे त्यांना तिथं काय बोलता आलं नाही. आसपास ऐकणारे लोक हे सुद्धा नाराज झाले होते. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार तसंच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे कर्जत पोलीस स्टेशनला तसंच जामखेड पोलीस स्टेशनला गेले होते. तिथं असणाऱ्या पोलिसांची चर्चा केली. पोलीस तिथं नव्हते, PI जामखेडला नव्हते, ते दुसरीकडे कुठेतरी गेले होते. जे काही 1000-1200 महिला तिथं आल्या होत्या, त्यांनी आंदोलन तिथं केलं आणि विनंती केली की या भाजपच्या नेत्याला जो राम शिंदे सरांच्या प्रचाराला आलाय त्यांच्यावर तिथं कारवाई व्हावी. 4 तास थांबल्यानंतर ते सुद्धा 1200 महिला न खाता न पिता तिथं वाट बघत होते की न्याय त्यांना मिळावं. आणि मग शेवटी कलम 296, 352 ज्याच्यामध्ये अश्लील हातवारे, कृत्य, शांतता भंग असे कलम हे पाशा पटेलवर जामखेड शहरामध्ये असणाऱ्या पोलीस स्टेशनली तिथं
दर्ज केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर. ताज्या अपडेट्ससाठी सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.